Praise the Lord. हालेलुया. Dear people, we welcome you all for a Saturday blessing meeting. आज शनिवारची आशीर्वाद सभा आहे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. All the online viewers who are watching us on various platforms, we welcome all of you in the glorious and matchless name of our Lord and Savior Jesus Christ. वेगवेगळ्या माध्यमातून आज जे सर्व जे ऑनलाईन आम्हाला पाहत आहेत, तुम्हा सर्वांचं देखील प्रभू येशू ख्रिस्त जो आपला तारणाऱ्याच्या गोड आणि पवित्र नावात स्वागत आहे. One word of God that will come through the mouth of anointed servants will bless you and transform your lives. देवाचा एकच शब्द जो देवाच्या अभिषिक्त सेवकाच्या मुखाद्वारे येणार आहे, त्याद्वारे आज तुमचं जीवन आशीर्वादित आणि धन्य होणार आहे. Believe that God is going to speak to you and bless you and deliver you. भरोसा ठेवा की आज प्रभू परमेश्वर तुम्हासोबत बोलणार आहे, तुम्हाला सुटका देणार आहे आणि आशीर्वाद देणार आहे. So to hear from God, let's put our hands together and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty तर applause. देवाचं वचन ऐकण्यासाठी देवाचे अभिषिक्त दास पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांचं जोरात टाळ्या वाजवून स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very warm welcome to you all. सगळ्यांचं फार उबदार असं स्वागत. All those who are watching us online जे ऑनलाईन आम्हाला बघत आहेत, ऐकत आहेत, and you who have joined us. जे सगळे बसलेत एकत्र पाहायला ऐकायला, God will surely bless you. नक्कीच देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Just cling on to God. देवाला धरून राहा. Hope in His mercy. देवाच्या दयेवर आशा ठेवत जगा. Flow with His word. त्याच्या शब्दामध्ये राहा And all things will work right for you. व सर्व गोष्टी तुमच्यासाठी बरोबर होतील. Before I start with the word, वचन सुरू करण्या अगोदर I would like to inform you. मला तुम्हाला सांगायला आवडेल, Tomorrow is a very special Sunday उद्याचा रविवार फार खास रविवार आहे. because tomorrow we are going to have breaking of bread. कारण की उद्या आपण प्रभू भोजन घेणार आहोत. So it's a joyful occasion. तर आनंदी उत्सव असणार आहे, आनंदी प्रसंग असणार आहे तो. Gather together as a family. तर सगळेजण एकत्र परिवार म्हणून जमा राहाल Keep all the elements ready. आणि सगळे घटक जे लागतात, जे साहित्य लागतं प्रभू भोजन घ्यायला, ते आपापल्या घरात तयार ठेवाल. Prepare your hearts. आणि त्यासोबत आपलं हृदय पण तयार ठेवाल. And as a family, we will celebrate the Holy Communion. आणि एक मोठा परिवार या नात्याने आपण प्रभू भोजन घेऊयात. A great blessing awaits you all प्रभू भोजन म्हटलं तर एक मोठा आशीर्वादच आपली वाट पाहत असतं. because कारण की 3 blessings shall be your portion. 3 आशीर्वाद त्या मागून आपल्याकडे येत असतात. Good health, त्यामध्ये एक आहे चांगलं आरोग्य, good strength, चांगली ताकद and long life. आणि दीर्घायुष्य. So these 3 blessings will be a portion to you tomorrow. तर हे 3 आशीर्वाद आपल्या जीवनाचा वाटा बनतील उद्या आपण जेव्हा प्रभू भोजन घेऊ त्यावेळेला. Amen. आमेन. Today we are going to see something beautiful. आज काहीतरी सुंदर असा आपण विषय घेणार आहोत And God will definitely speak to you. आणि नक्कीच देव तुमच्याशी बोलेल, यात तर काही वाद नाही. He is going to minister to you all. देव तुम्हा सगळ्यांची सेवा करणार आहे. And as your days are, so shall your strength be. आणि जसे तुमचे दिवस असतील तशी तुमची ताकद असेल. Because कारण God is the strength and the portion of our heart forever. परमेश्वर आपली ताकद आणि आपल्या हृदयाचा कायमचा वाटा आहे. Amen. आमेन. We'll open our Bibles to Exodus chapter 14 verse 13. तर निर्गमाचा 14वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन आपण यावेळेला काढूया. निर्गम And 14:13. Moses said to the people, "Do not be afraid. Stand still and see the salvation of the Lord, which he will accomplish for you today. For the Egyptians whom you see today, you shall see again no more forever." निर्गमाचा 14वा अध्याय त्यातलं 13वं वचन. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिऊ नका, स्थिर उभे राहा आणि यहोवाचे तारण जे तो आज तुमच्याकरता करणार आहे ते पहा, कारण आज तुम्ही या मिस्त्र्यांना पाहिले, त्यांना तुम्ही पुन्हा कधी पाहणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. What a blessed assurance. म्हणजे किती धन्य अशी खात्री आहे आपल्याला. The problem that you are seeing or having right now, you will never see it again. जी काही समस्या सध्याला तुम्हाला होत आहे किंवा जी काही समस्या सध्याला तुम्ही पाहत आहात, ती समस्या परत कधी तुम्हाला होणार नाही. Whatever trouble you are in right now, आणि सध्याला ज्या कुठल्या त्रासामध्ये तुम्ही असाल, if you stand still जर तुम्ही शांत उभे राहाल, and fear not स्थिर उभे राहाल, शांत उभे राहाल, घाबरणार नाही and trust in God, आणि देवावरती विश्वास ठेवून उभे राहाल, God will make it possible that you come out of your troubles. तर देव हे सगळं शक्य करून आणेल की तुम्ही तुमच्या सगळ्या त्रासांमधनं, समस्येतनं बाहेर पडावं. The greatest tragedy today is आज सगळ्यात मोठी ट्रॅजेडी किंवा महाभयानक जी गोष्ट आहे ती अशी की people are living in
constant fear. माणसं सातत्याने घाबरलेल्या अवस्थेमध्ये जगत आहेत, कारण सगळेच घाबरलेत. If nothing ruins you, surely fear will ruin you. आणि कुठल्या गोष्टीनं तुमचा जर नाश होत नसेल तर भीती तर नक्कीच तुमचा नाश करेल. Fear is a reaction to things भीती म्हणजे आपण गोष्टींना केलेली एक प्रतिक्रिया असते, that brings about through worry or anxiety. आणि जी प्रतिक्रिया आपण काळजी, टेन्शन किंवा चिंता या रीतीनं दाखवतो. It is an uncomfortable feeling of an impending danger. म्हणजे काहीतरी एक धोका पुढे येणार आहे त्याविषयीनं कसं तरी वाटणं, अनइझी होणं. I mean, this could be physical or emotional or a potential danger. आणि हे हा शारीरिक धोका असू शकतो, यामध्ये काहीतरी धोका यायची कुवत असू शकते. The main reason for fear is भीतीमागचं महत्वाचं मुख्य कारण म्हणजे insecurity. असुरक्षित वाटणं. When you feel insecure, you will be fearful. आणि जेव्हा तुम्हाला असुरक्षित वाटायला लागेल तेव्हा तुम्ही घाबराल, भीती वाटायला लागेल. The world may give you various reasons for fear, जग तुम्हाला अर्थातच वेगवेगळी कारणं देईल की आपल्याला भीती का वाटते त्याच्या मागची कारणं. the mother of all fear is insecurity. पण सर्व भीतीची आई आहे असुरक्षितता, की असुरक्षित वाटतं मग त्याच्यातनं भीती वाटायला लागते. Since man started living independently, आणि मनुष्य स्वतंत्रपणे जगायला लागल्यामुळे fear has gripped every man. आज प्रत्येक माणसाला भीतीनं धरलेलं आहे. That is the main sin of the world. आणि जगातलं मुख्य पापच हे आहे That man wants to live independently. की मनुष्याला स्वतंत्र जीवन जगायचंय, आझाद जीवन जगायचंय. But man is not made to live independently. पण मनुष्य स्वतंत्र आणि आझाद जीवन जगायला बनलेला नाहीये ना हो. The God who made you, ज्या देवाने तुम्हाला निर्माण केलंय, if He is not with you जर तो देव तुमच्या बरोबर नसेल and you don't take Him, आणि तुम्ही जर त्या देवाला आपल्या जीवनात घेतलं नाही nothing can drive out fear from your life. तर ती भीती तुमच्या जीवनातून कुठलीही गोष्ट काढू शकत नाही. Only having security will drive out fear. संरक्षण प्राप्त करून घेऊनच आपल्यातली भीती जाऊ शकते. And to have security, आणि संरक्षण मिळवायला you need somebody who is very, very powerful, असा कोणीतरी आपल्या बरोबर पाहिजे की जो फार फार सामर्थ्यवान आहे, who is very much in love जो with you. फार तुमच्या प्रेमात आहे. And that person you cannot find it on this earth. आणि असा व्यक्ती तर आपल्याला या भूतलावरती कोणी सापडणारच नाही की जो आपल्या खूप प्रेमात आहे. Only God. असा तर फक्त देवच असणार आहे. And once you have the knowledge of God, आणि एकदा का आपल्याला देवाचं ज्ञान प्राप्त झालं fear will not be around you. किंवा भीती आपल्या अवतीभोवती राहत नाही. But for that you need to completely trust on पण मग God. त्याच्यासाठी अर्थातच आपल्याला संपूर्णपणे देवावरती विश्वास ठेवून जगावं लागेल की तार नाही तर मार, तूच माझा देव. Otherwise this fear will torment you. नाही तर ही भीती तुमचा इतका छळ करेल ना. There are imaginary fears also. एक काल्पनिक भीती पण असते की ज्याची आपण एक कल्पना रंगवलेली असते. Many of the fears is on the imaginary level. आणि बरीच भीती माणसातली काल्पनिक जगात रंगवलेली भीती असते. It may not even happen to you. आणि कदाचित जे तुम्ही विचार करताय तसं तुमच्या जीवनात होणारही नाही. But we live in fear. पण आपल्याला भीती वाटते, नाही पण असं झालं तर, नाही पण असं झालं तर. Bible says in 1 John 4:18, 1 योहान 4:18 मध्ये बायबल म्हणतं, fear has torments. भीतीमध्ये छळ असतो. Fear is a plague. भीती एक पीडा आहे. Fear is very annoying. आणि भीती राग देणारी असते. Fear harasses you. भीती आपला छळ करते. Fear afflicts your soul. आणि भीती आपल्या जीवाला त्रास देते. You can never live in peace when fear grips you. आणि जेव्हा अशा पद्धतीनं भीती आपला ताबा घेते मग आपल्याला शांतीनं जगता येत नाही आपण घाबरल्यानंतर. It's not only the bad situations that causes fear, but even the devil will cause you fear. आणि फक्त वाईट परिस्थिती आपल्या जीवनात भीती आणते असं नाही, तर वाईट परिस्थितीनं माणूस घाबरतो, परंतु सैतान सुद्धा आपल्या जीवनामध्ये भीती आणतो. There is a spirit of fear एक भीतीचा आत्मा आहे that wants to stagnate you, ज्या भीतीच्या आत्म्याला तुला जागच्या जागी ठेवायचंय, to chain you. तुला साखळ्यांनी बांधून ठेवायचंय. And sometimes fear
आणि कधी कधी भीती It can provoke you to take extreme steps in life. आणि ही भीती ना कधी कधी आपल्याला आपल्या जीवनामध्ये पराकाष्ठेची पावलं उचलायला लावते. There are many evil spirits अनेक दुरात्मे आहेत that Satan uses to make people miserable. ज्या दुरात्म्यांना सैतान वापरतो लोकांना त्रासात टाकायला किंवा त्रासमय व्हायला. And fear is the master spirit. आणि भीती त्या मागचा एक मास्टर आत्मा आहे. And fear is the root of most of the problems. आणि भीती जास्तीत जास्त समस्यांचं मूळ कारण आहे की हा प्रॉब्लेम झालाच का भीतीमुळे झाला. It robs you of your peace, it robs you of your sleep. तर ही भीती तुमची रात्रीची झोप घालवून टाकते. ही भीती तुमच्यातली शांती उडवून टाकते. You know, no matter what you say, no matter what you do, आणि मग तुम्ही काही जरी म्हणालात आणि तुम्ही काही जरी केलत ना fear will never leave you भीती तुम्हाला कधीच सोडणार नाही. unless you turn to God. तुम्ही जोवर देवाकडे वळत नाही तोवर भीती तुम्हाला सोडणार नाही. And unless you have the knowledge of God. आणि जोवर तुम्हाला खऱ्या जिवंत देवाचं ज्ञान प्राप्त होत नाही तोवर भीती तुम्हाला सोडणार नाही. Fear can kill you. Fear can cause confusion in your life. भीती तुम्हाला ठार मारू शकते. भीती तुमच्या जीवनात गोंधळ उडवू शकते. It can cause discouragement. आणि भीती तुमच्या जीवनात निराशा आणू शकते की आणि- काही करायचं मनच होत नाही. And in extreme cases, it can cause the spirit of suicide to come upon a आणि person. पराकाष्ठेच्या प्रकरणांमध्ये ही भीती एखाद्या माणसाला आत्महत्या सुद्धा करायला लावू शकते. Bible says in 2 Timothy 1:7, 2 तिमोथी 1:7 मध्ये बायबल म्हणतं God has not given us a spirit of fear, but परमेश- love, power, and sound mind. परमेश्वराने मात्र आपल्याला भीतीचा आत्मा दिलेला नाही तर प्रीती, सामर्थ्य आणि सौम्य मनाचा आत्मा देवाने आपल्याला दिलाय. One day, एके दिवशी a bus driver was driving along his usual route. एक बस ड्रायव्हर होता आणि तो त्याची बस चालवत होता त्यांच्या रोजच्या रस्त्यावर. He didn't have any problems for the first 2 stops. आणि पहिल्या 2 स्टॉप पर्यंत त्याला काही त्रास झाला नाही. A few people got in, a few people got out. आणि मग त्या पहिल्या 2 स्टॉप मध्ये काही लोक उतरली खाली, काही लोक चढली बसमध्ये And things went pretty smooth. आणि गोष्टी ठीक होत्या. But at one stop, पण एका स्टॉपवर a big hulk of a man got in. एक मोठा असा धिप्पाड माणूस बसमध्ये चढला. He was approximately 6 feet 8 inches tall. आणि जवळजवळ 6 फूट 8 इंच त्याची उंची होती. He was built like a sumo wrestler, आणि सुमो रेसलर असतात कुस्ती करणारे तसा. and his arms seemed to hang down to the ground. त्याचे हात असे जणू जमिनीपर्यंत पोहोचतायत एवढे मोठे. So as he stepped in the bus, आणि हा धिप्पाड असा माणूस जसा बसमध्ये आला he glared at the bus driver त्याने बस ड्रायव्हर कडे पाहिलं असं एकटक and told him, आणि त्याला म्हणाला तो Big John does not pay. की हा बिग जॉन काही पैसे देत नाही. His name was John. जॉन नाव होतं त्याचं. म्हणे हा मोठा भला धिप्पाड जॉन काही पैसे देत नसतो. Big John doesn't pay. हा मोठा जॉन काही पैसे देत नसतो. Then he sat down at the back of the bus. आणि मग बसमध्ये पाठीमागे जाऊन तो बसला. Now this driver was just 5 feet 3 inches tall. आता हा जो बसचा ड्रायव्हर होता तो 5 फूट 3 इंच उंचीचाच होता. He was very thin and very short and very meek. आणि अगदी लुकडा होता, ठेंगणा होता, सौम्य लीन दीन असा होता. So he didn't argue with Big John. तर बस ड्रायव्हरनी काही त्या मोठ्या धिप्पाड जॉनशी वाद घातला नाही. But of course he was not very happy about पण it अर्थातच बस ड्रायव्हर काही खुश नव्हता या सगळ्यावर. because he was not paying any money. का आता जॉन म्हणतो मी मोठा आहे आणि मी काही पैसे देत नसतो. तो पैसे देईना. The next day, पुढच्या दिवशी the same thing happened. तसंच झालं. Big John got in the bus again, हा धिप्पाड जॉन परत बसमध्ये चढला. and again he made a big show of refusing to pay and then sat down. परत सगळा मोठा म्हणजे शोबाजीचा प्रकार केला की नाही नाही मी काही तिकीट विकत घेत नसतो, मी पैसे देत नसतो, मी मोठा वगैरे वगैरे आणि बसला. And then it happened the next day again, परत पुढच्या दिवशी पण असंच झालं. and the day after that also. त्याच्यानंतर पण असंच झालं. The bus driver started to lose his sleep over the way Big John was taking advantage of him. आणि मग हा बिग जॉन जो रोज बसमध्ये येऊन अशा पद्धतीनं वागायला लागला त्यामुळे या बस ड्रायव्हरची रात्रीची झोप जायला लागली. Finally, he couldn't stand it anymore, सरते शेवटी त्याला हे सगळं सहन होईना. so he signed up for bodybuilding course. मग त्याने बॉडी बिल्डिंगचा कोर्स जॉईन केला या बस ड्रायव्हरनी. And he joined even karate class and judo class. म्हणजे कराटे क्लास, जुडो क्लास ज्याच्यामध्ये आपलं शरीर बनतं असे सगळे क्लास त्यांनी लावले. And he also groomed himself
to have good self-esteem. आणि अगदी म्हणजे स्वतःला ग्रूम करायला सुरुवात केली त्यांनी, म्हणजे ह्याला आपण टक्कर द्यायची असं काहीतरी. So by the end of the summer, that was about maybe after 6 months, आणि जवळपास 6 महिन्यांनंतर उन्हाळ्याच्या समाप्तीला the bus driver had become quite strong. हा बस ड्रायव्हर ह्या सगळ्या क्लासला जाऊन आणि हे सगळं करून एकदम स्ट्रॉंग असा धिप्पाड थोडा झाला म्हणजे. He really felt good about himself. आणि त्यालाही बरं वाटलं स्वतःविषयीनं. कधी कधी स्वतःचं व्यक्तिमत्व बघून आपल्याला जे बरं वाटतं तसं हे ह्याला आता बरं वाटायला लागलं की आपण बी कुछ बने भाई अभी. And so he thought, now I will face this fellow. आणि मग त्याला असं वाटलं की आता या जॉनला येऊ दे, मी त्याला बघ त्याच्या समोर जातोच मी आता, He has to pay. म्हणजे त्याला मी टक्कर देतोच आता. आणि त्यांनी आता पैसे दिलेच पाहिजे, तिकीट विकत घेऊन बसलं पाहिजे. So the next morning, Big John got into the bus again. मग पुढच्या दिवशी परत हेच झालं. तो बिग जॉन आला, बसमध्ये चढला, बसला And he declared as usual, Big John does not pay. आणि झालं त्याची शोबाजी सुरू झाली की मी बिग जॉन आहे, मी काय पैसे देत वगैरे नसतो. So this enraged the bus driver and he stood up तर बस ड्रायव्हरला त्या दिवशी राग आला आणि तो उभा राहिला and he glared back at Big John आणि बिग जॉन कडे असं एकटक त्यांनी पण पाहिलं and he shouted back. आणि ओरडला And why not? आणि म्हणाला का नाही, Why Big John does not pay? का हा बिग जॉन पैसा देत नाही, का नाही. With a very surprised look on his face, Yes, Big sir. John replied, आश्चर्यकारक असा एक भाव चेहऱ्यावरती आणून मग तो बिग जॉन म्हणाला, because Big John has a bus pass. कारण की बिग जॉन कडे बसचा पास आहे. बोला आहे का. What a waste of money, what a waste of time and training. म्हणजे काय आणि उगीच वेळ वाया घालवली बस ड्रायव्हरनी की अभी मैं उसको दिखाएगा ही, मैं उसको टक्कर देने ही वाला हूँ. आणि जुडो काय शिकला, आणि कराटे काय शिकला, आणि जिमिंग काय केली, आणि काय नाही केलं, आणि का नाही देणार पैसे. तर बिग जॉन म्हणतो अरे माझ्याकडे पास आहे. So, why all this? Because of fear. का हे सगळं, कारण तो ड्रायव्हर घाबरला होता. त्या भीतीपायी सगळा हा प्रकार झाला. Fear causes us to do silly things. तसं ही भीती असते ना, ती कधी कधी आपल्याला मूर्खासारख्या गोष्टी करायला लावते, जसं बस ड्रायव्हरनी केलं तसं. Some of the- होलसेल मूर्खात निघाला. Some of the things that look very fearful is not fearful if you have God on your side. काही गोष्टी ज्या आपल्याला इतक्या भीतीवह दिसतात आणि वाटतात ना, त्या तेवढ्या भीतीदायक नाही आहेत आणि नसतील, नाही राहणार जर देव आपल्या बाजूनी असेल तर. Fear makes us run when none is following us. पण भीती आपल्याला असं पळायला लावते ना की आपल्या मागे ऍक्च्युली कुणीही लागलेलं नाहीये, तरी आपण झिपरी कुत्री मागे लागल्यासारखे धावतोय. Fear makes us to build imaginary thoughts. आणि भीती आपल्याला काल्पनिक विचार रंगवायला लावते. Fear can cause you to see danger when there is none. आणि भीती आपल्याला असे काहीतरी धोके पाहायला लावते की जे धोके नाहीच आहेत ऍक्च्युली. Fear can paralyze you from doing what you know is right. आणि भीती आपल्याला अशा काही गोष्टी ज्या बरोबर गोष्टी आहेत त्या करण्यापासून सुद्धा लखवा मारू शकते. That's why म्हणून don't live in fear. घाबरायचं नाही आणि भीतीत जगायचं नाही बेटा. God is there on your side. परमेश्वर आहे ना आपल्या बाजूनी. ते उदाहरण नेहमी लक्षात ठेवा. बस ड्रायव्हर आणि बिग जॉन. God will take care of you. देव तुम्हाला सांभाळेल ना. You cast all your burdens on the Lord. तुम्ही तुमची सगळी ओझी प्रभूच्या पायी टाका. Because God is saying, let me handle your case. कारण देव म्हणतोय की तुझं प्रकरण माझ्या हातात दे, मला करू दे, मी करीन. But we struggle and struggle. पण नाही, आपण नुसते संघर्ष करत राहतो, डोकं फोडत राहतो. And God says, मग देव म्हणतो as long as you struggle, I will not help you. जोपर्यंत तू संघर्ष करणार आहे, प्रयत्न करणार आहे, तोवर मी नाही तुला मदत करणार. Only when you come to the end of the struggle, I will begin. फक्त तुझा संघर्ष जेव्हा संपेल तेव्हा मला सांग, तेव्हा मी येईन आणि तुला मदत करीन. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Isaiah 63 verse 1, यशया 63वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन, God himself is saying, I am mighty to save you. परमेश्वर स्वतः म्हणत आहे की मी तुला तारायला महान आहे. Say, I am mighty to save you. मी तुला तारायला महान आहे म्हणतो परमेश्वर. Bible says in Leviticus 26 verse 6, लेविय 26:6, I will give peace in the land and you shall lie down and none shall make you afraid. लेविय 26:6 मध्ये तो म्हणतो आणि मी देशात शांती देईन आणि तुम्ही निजाल तेव्हा कोणी तुम्हाला भयभीत करणार नाही. दुष्ट पशु मी देशातून नाहीसे करीन आणि तलवार तुमच्या देशातून चालणार नाही. Bible says in Deuteronomy 31 verse 6, मग अनुवाद 31 व त्यातलं 6वं वचन म्हणतं, be strong and of good courage, fear not.
अनुवाद 31:6 म्हणतं की बलवान रहा, धीराने रहा, भेऊ नका. nor be afraid of them, for the Lord your God is he that goes with you. अनुवाद 31:6 बलवान व्हा, धैर्य धरा, त्यांच्या पुढे भिवू नका, धास्ती धरू नका, कारण यहोवा तुझा देव तोच तुझ्या संगती चालत जात आहे. He will not fail you, he will not forsake you. तो तुला अंतर देणार नाही आणि तो तुला टाकणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. What a great promise of God. म्हणजे देवाने दिलेलं किती मोठं हे वचन आहे ना. Bible speaks of an Egyptian slave named Hagar. बायबलमध्ये एका मिस्री गुलाम स्त्रीची नोंद केली आहे जिचं नाव होतं हगार. And she was carrying, आणि तिला दिवस गेले होते, ती गर्भवती होती. and the mistress was abusive towards her. आणि तिची मालकीण तिला थोडासा त्रास द्यायची, छळायची. And out of fear, she ran away from home. मग भीतीपायी हगाराने घरच सोडून दिलं She was in the desert, lost. आणि आली रानामध्ये, हरवली. रानात आता रस्ता सापडेना, काही नाही. She stopped at a spring on the road to Shur. आणि शूरच्या रस्त्यापाशी एका झऱ्यापाशी थांबली. Very tired, very angry about the whole एकदम situation. दमलेली, थकलेली, चिडलेली, Completely broken, shattered, अगदी तुटलेली, अशी विखरलेली, and crying, रडत होती, all alone, एकटी, fearful. घाबरलेली. When you are alone, you are fearful. आपण एकटे पडलो की घाबरतोच ना. People are afraid when they are alone. लोक एकटे पडले की त्यांना भीती वाटायला लागते. Bible says in Genesis 16 verse 8, उत्पत्ती 6 अध्याय आणि त्यातलं 8वं वचन बायबल म्हणतं, God saw her condition परमेश्वराने तिची अवस्था पाहिली and God said, Hagar, आणि परमेश्वर तिला म्हणाला, हगारे, maid of Sarai, सारेच्या दासी, what are you doing here? इथं काय करते बाई तू? She said, I am running away from Sarai, my mistress. ती म्हटली, सारा माझी मालकीण आहे ना, तिच्यापासून मी पळून जातीये. God said, go back to your mistress तर देव तिला म्हणाला, नाही नाही, तुझ्या मालकिणीकडे तू परत जा and put up with that abuse. आणि ती जे काही तुला छळतीये ते सगळं सहन करून घे, परत जा. Sometimes we cannot stand any little bit abuse also. कधी कधी काय होतं, आपल्याला थोडाही त्रास, थोडेही चिमटे, थोडासा सुद्धा छळ सहन होत नाही हो आपल्याला. See, sometimes God wants us to be humble. पण कधी कधी देवाची इच्छा असते की आपण नम्र व्हायचं आणि थोडं सोसायचं, सहन करायचं, काय होत And when नाही. we are not humble, then He makes us humble. आणि नम्र आपण झालो नाही, राहिलो नाही, तर देव आपल्याला नम्र करतो. He देवाला allows माहिती आहे. some situations to come in your life that we may turn humble. देव परवानगीच देतो अशा काही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण व्हायला की ज्यातनं मग शेवटी आपण नम्र होतोच. God said, देव म्हणाला, go back home. परत घरी जा. Only if you go back home, I will bless you with a big family, and this pregnancy you are having, you will get a son. जर फक्त तू घरी परत गेलीस ना, तरच मी तुला आशीर्वादित करीन आणि या तुझ्या प्रेग्नन्सी मधून जे काही तुला दिवस गेलेले आहेत त्यातनं मी तुला पुत्र संतानाचा आशीर्वाद तू घरी परत गेली तरच देईन. And name him Ishmael. आणि त्याचं नाव इश्माईल ठेव बरं का. And remember, God heard you and answered you. आणि लक्षात ठेव की देवाने तुझं ऐकलं आणि देवाने त्याला उत्तर दिलंय, तर हगारे घरी परत जा. With confidence, she went back home, विश्वासाने हगार घरी परत गेली मालकिणीकडे. and all the promises of God came to be fulfilled. आणि देवाची सगळी अभिवचनं खरी ठरली बरं का. The whole atmosphere in the family changed. परिवारातलं सगळं वातावरणच बदललं. She exulted in God देवामध्ये ती आनंदी राहायला लागली. because she said कारण ती म्हणाली, in Genesis 16 verse 13, उत्पत्ती 16 अध्याय आणि त्यातलं 13वं वचन, you are the God who sees me. तू असा देव आहेस की जो मला पाहतो. Yes, he saw me and I saw him. जो मला पाहतो त्याला मी येथेही पाहिले आहे. God sees you. म्हणजे काय की देव तुम्हाला पाहतो बेटा. No matter what you're going through, तुम्ही ज्या कुठल्या परिस्थितीतून जात असाल, देवाची नजर आपल्याकडे आहे राजा. God sees your condition. देवाला तुझी अवस्था दिसतीये बेटा. God sees your need. देवाला तुझ्या गरजा पण कळतायत राजा. God sees your pain. देवाला तुझ्या वेदना समजतायत. God sees your suffering. देवाला तुझे त्रास दिसतायत. Nothing is hidden from our God. आपल्या देवापासनं काहीही लपलेलं नाहीये. Don't fear a thing कुठल्याही गोष्टीला भिवू नका, because God is for you. कारण देव तुमच्यासाठी आहे. But you have to give your heart to Him. पण त्याच्यासाठी पहिली गोष्ट पहिलीवर का तुम्हाला तुमचं हृदय येशूंना द्यावं लागेल. And once God lifts you, आणि मग एकदा का देवाने तुम्हाला उचललं, no man can make you afraid. मग काय कुठल्या माणसामध्ये हिंमत आहे की जो येऊन तुम्हाला गावरवेल? मग कोणीही तुमच्यात भीती टाकू शकणार नाही. Bible says बायबल म्हणतं in Daniel 11 verse 32, दानिएलचा
11वा अध्याय आणि त्यातलं 32वं वचन. Those who know God shall be strong and do great exploits. ज्या लोकांना त्यांचा देव ठाऊक आहे ते बलवान राहतील आणि महान कार्य करतील. So hook on to God tonight. तर आज रात्रीपासून ना देवाला धरून राहा. Connect yourself to God स्वतःचा संपर्क देवाशी जरा चांगला लावा and see how things will work for you. आणि मग तुमचं तुम्हीच पहा की कसं काम होतं तुमच्यासाठी. Fear will just leave you. भीती निघूनच जाईल तुमच्या जीवनातनं. The more you trust on God, the less you will have fear. आणि जेवढं तुम्ही जास्त देवावरती विश्वास ठेवाल ना तेवढं भीती कमी वाटेल बेटा. The more you read the Bible, the less fear will attack जेवढं you. जास्त तुम्ही बायबल वाचाल तेवढं कमी भीती तुमच्यावरती हल्ला करेल. Otherwise, नाहीतर fear has a tendency to just lock you in. नाहीतर मग भीतीमध्ये अशी वृत्ती असते की ही भीती तुम्हाला एकटं कुठेतरी बंद खोलीमध्ये राहायला लावेल. Hard times can cause you fear. अवघड प्रसंग जीवनात आले तर त्यातनं आपल्याला भीती वाटू शकते. Not sure of the future can give you fear. भवितव्याची आपल्याला खात्री नसेल तर त्यातून आपल्याला भीती वाटू शकते. Fear of the enemy, शत्रूची भीती वाटू शकते. fear of evil power, वाईट दुरात्म्यांच्या शक्तीची भीती वाटू शकते. fear of not having enough, माझ्याकडे पुरेसं नाहीये याची भीती वाटू fear of शकते. death, मृत्यूची भीती एखाद्याला वाटू शकते. fear of loneliness, मी एकटीच आहे माझं कोणी नाही याची भीती कधी कधी कोणाला वाटू शकते. fear of debts. कर्जबाजारी पण असेल तर त्यातनं काही लोकांना भीती वाटते. So many kinds of fears attack us. म्हणजे म्हणायला गेलं ना तर अनेक पद्धतीची भीती आहे जी आपल्यावरती हल्ला करत राहते. It's all circling around and pointing towards insecurity. आणि हे सगळं एकाच गोष्टीकडे इशारा करतं की ह्यांच्यामध्ये असुरक्षितपणा खूप आहे म्हणून ते एवढे घाबरलेले आहेत. People don't know from where fear came. लोकांना माहितीच नाहीये की ही भीती आली कुठून. Bible says, बायबल म्हणतं when God made our first parents on this earth, परमेश्वराने जेव्हा या जगात आपले प्रथम पालक निर्माण केले they never knew what fear was. त्यांना माहिती नव्हतं की भीती काय आहे. Why? का? Because God was their कारण sustainer. परमेश्वर त्यांचा पाठीराखा होता. They were close to God. God was close to them. परमेश्वर त्यांच्या जवळ होता. ते परमेश्वराच्या जवळ होते. God would walk in the cool of the day and talk to them. दिवसाच्या शीतसमयी देव त्यांच्या सोबत चालत असे, त्यांच्याबरोबर बोलत असे. So there was no question of fear. तर प्रश्नच नव्हता भीतीचा मग त्यावेळेला. But then the devil came पण मग सैतान नको तसा आला and he deceived them. आणि सैतानाने त्यांना फसवलं. He said, you don't need to have God. आणि सैतान त्या दोघांना म्हणाला की तुम्हाला काही देवाची गरज नाहीये. You can live an independent life. तुम्ही स्वतंत्र जीवन जगू शकता. देव कशाला पाहिजे. And they committed the greatest blunder. आणि सगळ्यात मोठी चूक त्यावेळेला आपल्या प्रथम पालकांनी केली. They disobeyed God. त्यांनी देवाचीच आज्ञा मोडली हो. The moment they disobeyed God, आणि ज्या क्षणाला त्यांनी देवाची आज्ञा मोडली sin gripped them, पापाने त्यांना जखडलं fear gripped them. आणि भीती पण त्यांच्यामध्ये जाम आली. When God came walking in the cool of the day, दिवसाच्या शीतसमयी जेव्हा मग देव चालत आला they hid themselves from त्या God. दोघांनी त्या दिवशी स्वतःला देवापासून लपवलं. Fear gripped them. इतकी भीती त्यांना वाटायला लागली. They were chased out of the garden. मग बागेतनं त्यांना बाहेर काढून टाकण्यात आलं. They lived an independent life एक स्वतंत्र जीवन ते जगू लागले which man cannot live. जे मनुष्य जगू शकत नाही हे डोक्यात तुम्ही पक्क ठेवा. And that's why today, म्हणून आज every man, प्रत्येक माणूस every woman प्रत्येक स्त्री is living in fear. पुरुष स्त्री सगळेच जे घाबरून जगतात त्याच्या मागचं कारणच हे आहे. Without God, fear has to be staying there always. देवाशिवाय भीती माणसाच्या मनामध्ये घर करून राहणारच आहे. Fear makes us cowards, भीती आपल्याला भित्रट करते. miserable. अगदी भयानक अवस्थेत आणून सोडते भीती आपल्याला. And that's why Jesus came on this earth. म्हणून ते येशू या जगात आले. Jesus took the sins of the whole world, येशू ख्रिस्तांनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं. died on the cross of Calvary, काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. rose again, मेल्या पश्चात येशू परत जिवंत झाले. and he said, I will stay here with them. आणि येशू म्हणाले की मी त्यांच्याबरोबर इथे राहणार आहे. He said, I will never leave you, I will never forsake you. येशूंचं विधान आहे हे की मी तुम्हाला कधीही सोडणार नाही, मी तुम्हाला कधीही टाकणार नाही. बायबल मधलं येशूंनी दिलेलं हे अभिवचन आहे. Why did he say that? असं येशू का म्हणाले. That you may get confidence. की तुम्हाला एक विश्वास प्राप्त व्हावा की बाबा माझं कोणीतरी आहे जे माझ्या सोबत 24 तास आहे. That you will not live in fear. की तुम्हाला भीती वाटू नये की देव माझ्या संगती जिथं मी जाईन तिथे. He is not like man who dies. देव काय माणसासारखा नाहीये की जो मरतो. Jesus died once and for all. येशू एकदाच मरण पावले आणि कायमचे बस आता परत नाही काही. He will never die again. येशू आता परत मरणार नाहीयेत. एकदाच आपल्या पापांसाठी मेले बस. And if he stays with you, आणि ते पुनरुत्थित येशूच आपल्या बरोबर राहतात. let anything happen.
happen. तर मग होऊ दे तिकडे जे काही व्हायचं ते. Don't fear. घाबरू नका, He will save you. भिऊ नका. येशू येतील तुम्हाला He will वाचवायला. help you. येशू तुम्हाला सहाय्य करतील. If the wicked people of the world are so bold जगातली दुष्ट माणसं जर एवढी हिंमतवान आहेत and they do wickedly without having God as their support, आणि देव त्यांच्या पाठीशी नाही, देव त्यांचा आधार नाही, तरी पण इतकी वाईट कर्म, कुकर्म आणि दुष्टाई ते करतात, how much more we need to be bold. तेही एवढ्या धाडसानं करतात, तर आपण किती धाडसी असायला पाहिजे. Since God is with us, देव आपल्या पाठीशी असल्यामुळे आपण किती धाडसी असलं पाहिजे. आपण तर चुकीचं काही करतही नाही. the wicked have no sleep दुष्ट लोकांना रात्रीची झोप येत नाही, because they don't know in their sleep also they can die. कारण त्यांना माहित नसतं. काय माहिती की आज रात्री झोपेत पण मी कदाचित मरीन, ही भीती असते. It's God's grace and mercy that is keeping them alive. देवाची कृपा आणि देवाची दया आहे बेटा, की जी त्या दुष्ट लोकांना पण जगायला लावते. I know today people are fearful of being hurt or taken advantage of. मला माहितीये आज लोकांना ही भीती असते की माझा कोणीतरी फायदा उचलेल, गैरफायदा उचलेल, मला वाईट वाटेल असं कोणीतरी वागेल. But if you give the control of your life to Jesus, पण नाही, तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या जीवनाचा ताबा, ज्याला नियंत्रण म्हणतात, ते नियंत्रण येशूंच्या हातात दिलं, He will direct your steps. येशू तुमच्या जीवनात तुमच्या पावलांना मार्गदर्शन करेल. म्हणजे इन शॉर्ट येशू तुम्हाला चालवतील, He will take care of you. येशू तुम्हाला सांभाळतील. Don't even try to control hard circumstances. आणि अवघड प्रसंग सुद्धा तुम्ही नियंत्रित करायला जाऊ नका. का Pray to आपल्या God. देवाला प्रार्थना करा. आपण कशावर नियंत्रण ठेवू नाही शकत, देवाला प्रार्थना करा. And He will do what is best for you in His own time, in आणि His own way. जे अतिउत्तम आहे ते देव तुमच्यासाठी देवाच्या वेळेमध्ये करतील, किंवा देव करेल तुमच्यासाठी देवाच्या वेळेत. You know, trusting does not come easy. कसं असतं, विश्वास ठेवणं असं सोप्या रीतीनं होत नाही. You cannot trust on any Tom, Dick and Harry. असं जाण्या बन्या सुन्या कुणावर सुद्धा विश्वास ठेवायला आपल्याला जमत नाही पटकन ना. And even to trust on God, we don't want to trust easily आणि देवावर विश्वास ठेवताना सुद्धा आपल्याला सोप्या रीतीनं तो विश्वास ठेवायचा नसतो. because we have been taught that we cannot trust everybody. का आपलं संगोपनच असं झालेलं आहे, ज्यात आपल्याला असं शिकवण्यात आलंय की सगळ्यांवरती पटकन विश्वास ठेवायचा नसतो. Because कारण we have had experiences आपल्याला अनुभव आलेले आहेत, where we had trusted somebody and they had cheated us. अनुभव आलेले आहेत की जिथे आपण कुणावर तरी विश्वास ठेवला आणि त्यांनी आपल्याला फसवलं. Every one of us has had this experience. आपल्यातल्या प्रत्येकाला असे काही अनुभव कधी ना कधी जीवनात येतातच. But you know, God is different. पण देव वेगळा आहे ना हो. देवाची तुलना तुम्ही माणसाशी काय करताय. Jesus is different. तो देव आहे, ते येशू आहेत. Men are imperfect, but God is not. माणसांचं काही सांगत नाही, कारण माणूस अपरिपूर्ण आहे. अहो पण तो देव परिपूर्ण आहे ना. Imperfect people cannot love you perfectly. अपरिपूर्ण माणसांकडनं तुम्ही परिपूर्ण प्रीतीची अपेक्षा ठेवताच कशी. Even weak people cannot help you. अशक्त माणसं सुद्धा तुम्हाला मदत करू शकत नाहीत. You need a perfect God. म्हणजे माणसं तुम्हाला मदत करू शकणार नाहीत तशी, पण परिपूर्ण देवाची तुम्हाला गरज आहे मदतीसाठी. And Jesus is the right person for you to आणि trust येशू on. अगदी बरोबर व्यक्ती आहेत तुम्हाला सहाय्य करायला आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवायला. He never told a lie in his येशू whole life. कधीही आयुष्यभरात खोटं बोलले नाहीत. Never cheated anybody. येशूने कधी कोणाला फसवलं नाही, Never took advantage of anyone. कधी कुणाचाच फायदा किंवा गैरफायदा येशूंनी घेतला नाही. But he helped the people. तर येशूंनी लोकांना केवळ सहाय्य केलं. Jesus healed the people. येशूंनी लोकांना आरोग्य दिलं. Forgave the येशूंनी लोकांना sinners. क्षमा केली, पाप्यांना क्षमा केली, Gave sight to the blind. अंध्यांना दृष्टी दिली, Raised up the dead. मेलेल्यांना जिवंत केलं येशूंनी, Walked on water. पाण्यावर चालले येशू, Multiplied bread and fish. भाकर मासे बहुगुणित केले येशूंनी. That is your Jesus. हे आपले येशू आहेत. I mean, nobody can be compared to our Jesus. म्हणजे आपल्या येशूंशी कुणाचीच तुलना आपण करू शकत नाही, कारण येशू सारखं कुणीच नाही. Whether you're talking about love or mercy or faithfulness or power. मग तुम्ही प्रेमाबाबत बोला, नाहीतर सामर्थ्याबाबत बोला, किंवा विश्वासूपणाबाबत बोला, कुठल्याही गोष्टीविषयीनं बोला, येशूंसारखं कोणी नाही. Nobody can even come close to his attributes. म्हणजे अगदी येशूंमधले हे जे गुणधर्म आहेत ना, त्याच्या जवळ सुद्धा एखादा माणूस फिरकू शकत नाही, इतके येशू चांगले आहेत, So different. इतके वेगळे आहेत. All your saints, all your strong men, all your wise men have died. सगळे संत म्हणा, बलवान मनुष्य म्हणा, सगळे मेले, But Jesus is still alive. पण येशू, फक्त येशूच आजही जिवंत आहेत. Bible says he is still alive. बायबल म्हणतं ना, येशू आजही जिवंत आहेत.
Bible says in Mark chapter 5:22, मार्कचा 5वा अध्याय 22व्या वचनात बायबल म्हणतं, there was a father whose name was Jairus. एक वडील होते, त्या वडिलांचं नाव होतं याईर. He was the leader in the local prayer hall. आणि एका लोकल प्रार्थनागृहाचे ते अधिकारी होते. One day came running to Jesus, तर एके दिवशी हा याईर येशूंकडे धावत आला fell at the feet of Jesus, आणि येशूंच्या पायाशीच पडला. and said, "Please, I beg of you, come home. आणि हा याईर येशूंना म्हणाला, मी तुम्हाला भीक मागतो, तुम्ही माझ्या घरी चला. For my only daughter, who is just 12 years old, is dying." कारण माझी एकुलती एक मुलगी आहे 12 वर्षाची, ती मरायला टेकलेली आहे. Jesus immediately got येशू लगेचच उठले He said, "I will surely come." आणि म्हणाले, चल मी येतो तुझ्या बरोबर. And as Jesus accompanied Jairus, आणि जसे येशू यायरा बरोबर जायला निघाले, Jairus felt such a great comfort. यायराला बरं वाटलं, एक सांत्वन मिळालं. You know, what a great comfort if somebody says, "I will come, I will help you, I will bless you, I will heal you." आपल्या अवघड प्रसंगात आणि त्रासात जर कोणी येऊन आपल्याला असं म्हणालं की मी आहे तुझ्या पाठीशी, मी येतो तुला मदत करायला, तर आपल्याला किती बरं वाटतं ना. You know, there is no better cure for fear in this world than to come to Jesus. आणि भीतीचा सगळ्यात चांगला आणि एकमेव उपाय हाच आहे की आपण येशूकडे यावे. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Psalm 46 verse 7, स्तोत्र संहिता 46 आणि त्यातलं 7वं वचन, "The Lord of hosts is with us, the God of Jacob is our refuge." सेनाधीश परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि याकोबाचा देव आपला आश्रयस्थान आहे. God at your service from dawn to dusk. आणि परमेश्वर तुमच्या सेवेसाठी पहाटेपासून रात्रीपर्यंत हजर आहे. Jesus above politics, caring for the poor and the needy. येशू ख्रिस्त सर्व राजकारणाच्या पलीकडचे आहेत, जे गरजवंतूंची काळजी घेतात आणि त्यांना मदत करायला येतात. Everywhere you see politics. सगळीकडे आपल्याला राजकारण दिसतं ना, सगळीकडे Everywhere. सगळीकडे आपल्याला राजकारण दिसतं. That's why you call politicians. म्हणून तर आपण त्यांना राजकारणी मंत्री म्हणतो. But Jesus has no politics. पण येशूंमध्ये राजकारणच नाहीये. He will never break a bruised reed. येशू नाही कधी अशा सुकलेल्या बोरूला पाडायला येणार, Never. कधीच नाही. Bible says, बायबल म्हणतं, as Jesus was walking with Jairus, मग येशू जसं यायराबरोबर चालायला लागले, 3 people came running to meet Jairus from his house. 3 माणसं यायराच्या घराकडनं पळत पळत त्याला भेटायला आली. Jairus noticed something, यायरानी पाहिलं, त्याच्या लक्षात आलं that these people had ash on their head. की या लोकांच्या डोक्यावर त्यांनी राख मळलेली आहे. And in those times they knew if somebody puts ash on their head, that means there is death. आणि त्या काळात त्यांना माहिती असायचं की कोणीतरी जर डोक्यावर राख मळली आहे याचा अर्थ घरात मृत्यू झालाय कोणाचा तरी. Jairus understood, यायराला कळलं, my daughter is dead. समजून घेतलं त्यांनी की माझी मुलगी वारली. And sure enough, they said, "Don't trouble the master because your daughter is dead." आणि मग नक्कीच आहे, ती माणसं यायराला म्हणाली की गुरुदेवांना त्रास देऊ नका आता तुम्ही, कारण की मुलगी मेलेली आहे. And so this Jesus can do nothing. तर आता For विषय a dead संपलाय, daughter. विषय संपलेला आहे, मुलगी मेलेली आहे. मेलेल्या मुलीसाठी येशू काय करू शकतात? काहीच नाही. तर कशाला त्यांना त्रास देताय? A doctor can help you as long as you are alive. जोवर आपण जिवंत आहोत तोवर डॉक्टर आपल्याला मदत करू शकतात ना बेटा. But after death, who can do anything? मेल्यानंतर आपल्यासाठी कोण काय करू शकतंय? मग स्पेशालिस्ट असला तरी सुद्धा तो काय करणार? But only Jesus can do it. पण फक्त येशू असे आहेत जे करू शकतात what the Bible सुद्धा. says. असं बायबल म्हणतं. He can work even beyond death. अगदी मृत्यू पलीकडे जाऊन सुद्धा काम करणारे एकमेव येशू आहेत. And so those people said, "Send Jesus home, you come home." तर ती माणसं यायराला म्हणाली, येशूंना घरी पाठवून द्या आणि तुम्ही घरी चला. And so Jairus looked at the face of Jesus. तर यायराने येशूंच्या चेहऱ्याकडे पाहिलं He was going to say, "Jesus, please, now everything is over, go home, I will go home." आणि याईर आता असंच म्हणायच्या बेतात होता की गुरुदेव आता सगळं संपलेलं आहे, मुलगी माझी वारलेली आहे, तुम्ही पण घरी जा आणि मी आता पटकन घरी जातो. But Jesus said, पण येशू बोलले, "Jairus, यायरा fear not, भिऊ नको बाबा, only believe." फक्त विश्वास ठेव. Who can make such a statement? असं विधान कोण करू शकतं मला सांगा असल्या परिस्थितीत? Not only at the face of death, but after death. फक्त मृत्यूच्या तोंडावर नाही, मृत्यूनंतर सुद्धा असं विधान कोण करू शकतं? Nobody can make such a नाही statement. ना, असं विधान कोणीच करू शकत नाही. Only Jesus. फक्त येशूच असं बोलू शकतात. He speaks the word just in time. आणि अगदी वेळेत शब्द बोलणारे आहेत येशू. What a comforting word. काय सांत्वन देणारे शब्द ते सुद्धा. And Jesus is never behind time. आणि येशू कधीच उशिरा वगैरे येत नसतात. When the storm is at its worst, वादळ जेव्हा अगदी वाईट परिस्थितीत आहे, when the pain is at the most severe, वेदना जेव्हा प्रचंड होत असतात when the cancer is at the last आणि stage, कॅन्सर जेव्हा शेवटच्या स्टेजला जातो,
Then some people can do some help, मग काही माणसं काही मदत करू शकतील, but not always. पण नेहमी नाही. But Jesus can always help you beyond all of it. पण येशू मात्र तुम्हाला अगदी वेळेत म्हणा किंवा वेळेनंतर म्हणा कधीही मदत करू शकतात. When everything seems as though it will fail, आणि सगळं जेव्हा आता हे सगळं कोलमडणार आहे, हे पडणार आहे, आता काहीच होणार नाहीये and it is practically impossible, असं वाटायला लागतं आणि असं वाटतं की व्यावहारिक रीतीनं विचार केला तर आता हे सगळं अशक्य आहे. the word of God comes. त्याच वेळेला देवाचा शब्द येतो Fear not my son, आणि म्हणतो माझ्या मुला भिऊ नकोस, fear not my daughter. माझ्या मुली भिऊ नकोस, Only believe. फक्त विश्वास ठेव. The strongest antidote for fear is fear not, only believe. भीतीची सगळ्यात बलवान लस म्हणजे भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव असं लिहून ठेवा. भीतीची लस इज इक्वल टू भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव ही आहे. Only believe. फक्त विश्वास ठेव. Jairus suddenly was revived. याईर अकस्मात असा सजीव झाल्यासारखा झाला. Only believe means now what is he saying? की फक्त विश्वास ठेव म्हणतायत येशू म्हणजे एक्झॅक्टली करायचं काय? So should we go home? तर घरी जायचं की काय म्हणजे काय म्हणताय काय Jesus तुम्ही? said, come, take me home. येशू म्हणाले चल तुझ्या घरी मला ने, अजूनही मला यायचंय तुझ्या घरी. When he went home, आणि जेव्हा ते घरी गेले all the mourners had gathered there. मैतीला सगळे जमा झालेलेच होते All शोक were करायला. crying. सगळे रडवते जोरजोरात. Jesus said, the child is not dead, it's sleeping. तर येशू म्हणाले मुलगी मेलेली नाहीये, मुलगी झोपली आहे. They all laughed. सगळे हसायला लागले. मग Just now they were crying. आता रडत होते आणि आता लगेच हसायला कसे लागले? लोक आहेत ना, लोक कधीही काही करू शकतात, लोकांचं काही सांगत नाही. Jesus said, take me to the child. येशू म्हणाले मुलीकडे मला न्या रे जरा. The child was laid on the bed, मुलगी त्या बिछाण्यावर होती, just cold. dead गार body. पडलं होतं शरीर अर्थातच. Jesus then held her hand मग येशूंनी तिचा हात धरला and he said, little girl, आणि येशू म्हणाले लहान मुली I say unto you. मी तुला म्हणतो. He didn't say, I pray to God. मी देवाला प्रार्थना करतो असं नाही म्हणाले, मी तुला म्हणतो म्हणाले. I say unto you, मी तुला म्हणतो arise. बेटा उठ. And she rose from the dead. आणि उठली ना मुलगी, मेलेल्यातनं परत जिवंत झाली. Bible says, असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. nobody can erase that story. आणि ही कहाणी कोणी पुसू नाही शकत. Nobody can erase. बायबलमध्ये लिहिलेली ही कहाणी कोणी पुसू नाही शकत. Nobody can erase Mark chapter 5. मागचा 5वा अध्याय कोणी काढून टाकू शकत नाही बायबलमधून. हे झालेलं आहे 2000 years back. 2000 वर्षांपूर्वी It happened. हे झालं. And after 2000 years back also, nobody can remove that verse out. आणि 2000 वर्षांपूर्वी ही झालेलं आहे आणि कुणीच ते वचन बाहेर काढू शकत नाही बायबलमधनं. And there was such a commotion outside. आणि असा गोंधळ झाला बाहेर ना, त्याच्या घरात माणसं जमली होती ना Her मैतीला. parents were rejoicing. आई वडील मात्र आनंद करायला लागले. But Jesus said, पण येशू म्हणाले don't tell a soul what happened in this room. कुणाला सांगू नका या खोलीत काय झालंय बरं का. Will you find anybody like that? असा कोणी सापडेल का आपल्याला येशूंसारखा? People एवढा do- मोठा पराक्रम आणि एवढा मोठा चमत्कार करून मग म्हणणं की कोणाला सांगू नका इथं काय झालंय. People do little charity work and they want all the photographers to photograph. लोक छोटी छोटी समाजसेवा करून त्यांना मोठे मोठे स्वतःचे फोटो पेपरमध्ये आणि टीव्हीवर हवे असतात. आणि इथं बघा Here Jesus raised that baby from the dead, but he said, please don't tell anybody. येशूंनी मेलेल्यातनं त्या पोरीला जिवंत केलं आणि वर येशू म्हणाले की कोणाला सांगू नका. म्हणजे सलाम आहे आणि कमाल आहे. If you believe, there was not a wreath taken to the cemetery. तुम्ही जर विश्वास ठेवत असाल तर एक हार म्हणून असा कब्रस्तानात नेला गेला नाही. The hearse was sent back. सगळं म्हणजे मैतीची सगळी तयारी परत पाठवून दिली. Jesus never attended a funeral येशू कधी मैतीला गेलेलेच नाही. without raising up the dead. येशू मैतीला गेले असतील तर त्या मेलेल्याला परत जिवंत करायलाच गेलेले आहेत, बाकी नाही. Bible says in Isaiah 54 verse 10, यशया 54 आणि त्यातल्या 10व्या वचनामध्ये बायबल म्हणतं though the mountains shall depart and the hills be removed, yet my loving kindness shall not depart from you, nor shall my covenant of peace be removed from you, says the Lord. यशया 54:10 कारण पर्वत निघून जातील आणि डोंगर ढळतील, परंतु माझी प्रेमदया तुझ्यावरून सरून जाणार नाही आणि माझा शांतीचा करार ढळणार नाही, असे यहोवा जो तुझ्यावर दया करतो तो म्हणतो. Praise God. देवाला धन्यवाद. One sister, her name is Jubeda Sheikh. एक बहीण आहे, तिचं नाव आहे जुबेदा शेख. Her grandson was suffering from kidney stones for 10 months. तिच्या नातवाला 10 महिन्यांपासून किडनी स्टोनचा त्रास होत होता.
and it caused him excruciating pain. आणि किडनी स्टोन म्हटलं की तुम्ही कल्पना करू शकता भयंकर दुखायचं त्याला. The doctors had suggested an operation, आणि डॉक्टरांनी सल्ला दिला होता की ऑपरेशन करायला हवं, but he said it would cost around 50,000 rupees. पण 50,000 रुपये खर्च येईल असं डॉक्टर म्हणाले. Now this poor family didn't have that kind of money, आता हा गरीब परिवार होता, त्यांच्याकडे काय असा पैसा नव्हता. and so it pained her to see her grandson suffer so मग much. तिला स्वतःला वेदना व्हायच्या, तिच्या नातवाला इतकं त्रासात बघून हिला यातना व्हायच्या. And so her niece told her about our meeting, तर कोण तिची भाची का कोणीतरी होती जिनं तिला आपल्या सभेविषयी सांगितलं. and so they attended our church. आणि मग त्यांच्या सांगण्यावरनं ते आपल्याकडे सभेला आले. And in the last prayer, शेवटच्या प्रार्थनेमध्ये as I used to pray, जसं मी प्रार्थना करायचो ना शनिवारच्या सभेत शेवटी, the lady used to cry and pray for the child, ही जी बहीण आहे ती रडून रडून त्या मुलासाठी प्रार्थना let करायची my grandson be healed. की माझा नातू बरा होऊ दे, माझा नातू बरा होऊ दे. In the matter of just 4 Saturdays, 4 शनिवारच्या अवधीत the young boy stopped crying. हा जो मुलगा आहे तिचा नातू त्याने रडणं थांबवलं. And then he said, there is no pain for me. आणि मग तो म्हणाला मला आता दुखतच नाही, It's all gone. सगळं गेलं म्हणतो. All miraculous. म्हणजे सगळा चमत्कारच झाला म्हणायचा ना. Anything can happen when Jesus is around. तसं येशू जेव्हा आपल्या बरोबर आहेत, जिवंत आहेत, तर काही करू शकतं ना रे. And if you have that kind of support, आणि अशा पद्धतीचा येशूंचा आधार जो आपल्या पाठीशी आहे, if you have that kind of surety, आणि अशी जर खात्री, धन्य खात्री आपल्या बरोबर आहे, if you have that kind of a person who loves you so much, असा येशूंसारखा व्यक्ती आपल्यावर प्रेम करणारा जर आपल्या बरोबर आहे, why should you fear? कशाला घाबरायचं आपण? कशाला? Don't आणि कोणाला? नका घाबरू एवढं. You may be in a situation where the devil is trying to put fear in you. आणि कदाचित तुम्ही अशा काहीतरी परिस्थितीत असाल की जिथं सैतान तुमच्या मनात भीती घालायचा प्रयत्न करतोय. Maybe you are facing new responsibility that you don't know how to handle. आणि कदाचित काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावरती येत असतील ज्या तुम्हाला माहिती नाहीयेत कशा पार पाडायच्या. You may have needs that are beyond the resources. आणि कदाचित तुमच्या अशा काही गरजा असतील की ज्या गरजा कशा भागवायच्या तुम्हाला माहित नाही, कारण तुमच्याकडे तेवढा पैसा नाही, पुरवठा नाही. And maybe the spirit of fear is attacking you. आणि म्हणून कदाचित भीतीचा आत्मा तुमच्यावर हल्ला करत असेल. And he is telling you that you will never make it. आणि भीतीचा आत्मा तुम्हाला म्हणत असेल की तुला नाही जमणार, तुझ्याच्यानी कधीच होणार नाही, तुला जमणारच नाही. Maybe some of you are feeling very lonely now. कदाचित तुमच्यातल्या काही लोकांना आत्ता या वेळेला फार एकटं वाटत असेल Nobody cares for me. की कुणालाच माझी पर्वा नाही हो. But God cares for you. पण देवाला तुझी काळजी आहे बेटा, असं स्वतःला एकटं मानू नकोस. Give your heart to Jesus. तुझं हृदय येशूंना दे, Open your heart to Jesus. हृदय उघड येशूंसाठी, Accept him as your Lord and आणि Savior. येशूंना आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकार. Talk to him every day. रोज येशूंशी बोल, Have relationship with him. रोज येशूंशी नातं ठेव, Have fellowship with him. रोज येशूंशी सहभागिता साध, And he will be at your side. आणि येशू तुझ्या बाजूने उभे राहतील. Helping you, delivering you, saving you, blessing you, healing you. तुला मदत करायला, तुला सहाय्य करायला, तुला आशीर्वाद द्यायला, तुला आरोग्य द्यायला, तुला सुटका द्यायला. Even right now, आत्ता या वेळेला सुद्धा he is here. येशू इथे आहेत. He is also where you are seated. आणि जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे येशू तुमच्या बरोबर आहेत. As you are hearing the word, जसं तुम्ही हे वचन, हा संदेश ऐकताय, his presence is filling your area. तसं येशूंचा सहवास तुमच्या घरात, तुम्ही जिथे कुठे बसून हे वचन ऐकताय तिथे उतरतोय. Let's all stand up तर आता जिथे कुठे तुम्ही असाल तिथे आपल्या पायांवर उभे राहा and seek the Lord. आणि प्रभूला शोधा, म्हणजे प्रार्थना करा. Because fear will ruin your mind and your body. कारण की भीती तुमच्या मनाचा, तुमच्या शरीराचा नाश करेल बेटा. It is stress. भीतीतनं तणाव येतो, दडपण येतं, टेन्शन येतं. But don't worry. नका काळजी करू. Nobody can say can live without fear कोणीच असं म्हणू नाही शकत की मी भीतीशिवाय जगीन, because we don't know about tomorrow. का आपल्याला उद्याचं काही माहितीच नाहीये. That itself is fear. ती पण एक भीतीच आहे ना. तर थोडंफार भय कधी ना कधी प्रत्येकाला वाटतंच, ते आपण नाकारू शकत नाही. We don't know next moment what will happen. का आपल्याला काहीच माहित नाहीये ना पुढच्या क्षणाला काय होणार आहे. That's why there is fear. म्हणून भीती वाटते. And that's why we need to have somebody who knows our today and tomorrow and forever. आणि म्हणून आपल्याला असा कोणीतरी गरजेचा आहे की ज्याला आपला आज, उद्या
आणि आपले सगळेच पुढचे दिवस ठाऊक आहेत And that is only Jesus. आणि ते फक्त येशू आहेत. हे बाकी कुणालाच माहित नसतं, फक्त येशूंना माहिती आहे. So have Jesus with you. तर येशूंना आपल्या बरोबर ठेवा, Because He can see your tomorrow. He can see your day after tomorrow. कारण He can see येशूंना- the end of your life. येशूंना तुमचा उद्याचा दिवस, परवाचा दिवस, तुमच्या जीवनाची अखेर सुद्धा येशूंना दिसत आहे. He is the best person you can have. अतिउत्तम माणूस आपल्या बरोबर ठेवण्यासारखा म्हणजे येशू. Are you ready? तयार आहात? Then please make this prayer after तर me. चला मग डोळे बंद करा, माझ्या मागून प्रार्थना बोला ही प्लीज. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you. मी तुझ्याकडे येत आहे. Master, I am afraid of so many things. प्रभू माझ्या देवा, मी अनेक गोष्टींना घाबरतोय, I'm not sure of my life. कारण मला माझ्या जीवनाची खात्री नाहीये, I'm not sure of my tomorrow. मला माझ्या उद्याच्या दिवसाची खात्री नाहीये. Many things are instilling fear in me. अनेक गोष्टी माझ्यात भीती घालतात. Lord, प्रभू, but today पण मात्र आज I came to know मला कळलं, that if I have Jesus with me, जर माझ्या बरोबर येशू असतील I have nothing to तर fear. मला घाबरण्याचं काही कारणच नाही. Lord, प्रभू, forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा करा. Please come into my heart. प्लीज माझ्या हृदयामध्ये या प्रभू. I accept you as my Lord and Savior. येशू, मी तुम्हाला माझा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारते. Stay with me. येशू, माझ्या बरोबर राहा. Revive me. येशू, मला सजीव करा. Strengthen me. येशू, मला शक्ती द्या. Help me. येशू, मला मदत करा. I need you, Lord. येशू, मला तुमची गरज आहे. Outwardly, it seems everything is fine with me. बाहेरून असं दिसतं, मला बघितल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की माझं सगळं ठीकठाकच असेल, Inwardly, पण आतून there is fear. मला भीती वाटते प्रभू, There is no surety. आणि मला काहीच खात्री नाहीये. Inside of me, there is insecurity. माझ्या आतमध्ये एक असुरक्षितपणा आहे. Things are so bad today, Lord. आज गोष्टी इतक्या भयानक आहेत देवबापा, काळ इतका वाईट आहे. Perilous times have come upon us. वाईट समय आम्हा सगळ्यांवर आलाय. We don't know what will happen tomorrow. माहितीच नाही आम्हाला उद्या काय होणार आहे, But our eyes are upon पण you. आमचे डोळे मात्र तरीही तुझ्यावर आहेत. Come and stay with us. येशू, या आणि आमच्या बरोबर राहा. Speak to him now. बोला बोला सगळ्यांनी Tell येशूशी him आता now. बोला. येशूंना सांगा, You are a husband, wife, child, son, daughter, grandfather, parents, anybody. तुम्ही कोणी असाल, नवरा, बायको, मुलं, बाळ, आजी, आजोबा, कोणीही, We all need him. आपल्याला सगळ्यांनाच येशूंची गरज Say, आहे. Lord, come. तर म्हणा, प्रभू Come या. into my heart. प्रभू माझ्या हृदयात या. Come in my family. प्रभू माझ्या परिवारात या. Help me, Lord. प्रभू मला मदत करा. In this situation that I am, help me. ज्या परिस्थितीमध्ये मी आहे त्या परिस्थितीत प्रभू मला मदत करायला या. I cast all my cares upon you. माझ्या सर्व कालच्या प्रभू मी तुमच्या पायाशी टाकत आहे And I trust on आणि you. प्रभू मी तुमच्यावर विश्वास ठेवत Thank आहे. you, Father. धन्यवाद दे बाप्पा. See, the Lord is coming on पहा, you. प्रभू आता येतात बरं का. His presence is coming. येशूंचा सहवास येत आहे. His power is coming. येशूंचं सामर्थ्य येत आहे. People who are sick, जे लोक आजारी आहेत just place your hands on those areas. त्या आजारी माणसांनी केवळ आजारी भागावर हात ठेवा. Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो, touch them. त्यांना स्पर्श कर. As you touched Jairus' daughter, जसं यायराच्या मुलीला तू स्पर्श केला, touch my people. तसं या माझ्या लोकांना स्पर्श कर And you heal them in आणि तू Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूच्या नावात. Let your power enter their bodies. प्रभू तुझं सामर्थ्य त्यांच्या शरीरात And जाऊ let दे. them be freed in Jesus' आणि name. प्रभू ते मोकळे होऊ देत येशूच्या नावात. All kind of fear. सर्व पद्धतीची भीती Leave the people's hearts in Jesus' लोकांचं name. हृदय येशूच्या नावात सोडून जाऊ I दे. bind the spirit of fear which is attacking my people in Jesus' name. सगळा भीतीचा आत्मा जो माझ्या लोकांवर हल्ला करतो येशूच्या नावात तुम्ही बांधून टाक. Sleeplessness, leave in Jesus' name. रात्रीची झोप न येणं येशूच्या नावात त्यांच्या जीवनात न जाऊ दे. Uneasiness, leave in Jesus' name. कसं तरी वाटणं, गुदमरल्यासारखं होणं येशूच्या नावात निघून जाऊ दे. Spirit of timidity, leave in Jesus' name. भित्रटपणाचा आत्मा येशूच्या नावात त्यांच्यातून निघून Bless जाऊ दे. them. त्यांना आशीर्वादित कर. Financially, materially, and spiritually. आर्थिक, भौतिक, आध्यात्मिक आशीर्वाद त्यांना दे. Satisfy them. त्यांना तृप्त कर. Even the youth, Lord, जवान मुला मुलींना सुद्धा they are feeling depressed. प्रभू त्यांना असं नैराश्यात गेल्यासारखं वाटतं. Let them know. त्या जवान मुला मुलींना तू कळव Let no matter what is happening around them, की काही जरी त्यांच्या अवतीभोवती चाललेलं असलं their destiny is made by you. तरी त्यांच्या आयुष्याच्या दिशांना आकार तू दिलायस. You are not blinded to the situation that has happened around us. आणि आमच्या अवतीभोवती सध्याला जी काही परिस्थिती आली आहे त्या विषयीनं तू काय आंधळा नाहीयेस. You know it all. तुला सगळं माहितीये की या जगात चाललंय तरी काय. Children, मुलाबाळांनो, your future is sealed. जवान मुला मुलींनो, तुमच्या भवितव्यावरती प्रभूने शिक्कामोर्तब केलंय. God has made and written your future. देवाने तुमचं भवितव्य बनवलंय, लिहून ठेवलंय.
Your future is bright. तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे. Your life will be made. तुमचं जीवन जरूर बनेल. You have a destiny. आहे तुमच्या आयुष्याला दिशा. God has a plan for you. आहे देवाची योजना So तुमच्यासाठी. don't worry. नका काळजी करू. Walk with Him, देवाबरोबर चाला. holding His hand. देवाचा हात धरून ठेवा. Everything will fall into place. सर्व काही अगदी जागच्या जागी पडेल. Thank you, Father. धन्यवाद देवा. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. So don't worry. तर काळजी करू नका. God has taken charge of your life. देवाने तुमच्या जीवनाचा ताबा घेतलेला आहे Nothing is gone beyond God's hand. आणि देवाच्या हातापलीकडे काही गेलेलं नाही. Look to Him and walk with Him. प्रभूकडे पाहत राहा. प्रभू बरोबर चालत राहा. Your life will be made. तुमचं जीवन बनेल. Amen. Amen. God bless you. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.